कंटिन्यू 6 दिवस मोदक बनवल्यानंतर आज विचार पडला की आज कशाचे मोदक बनवायला पाहिजे. नंतर लक्षात आलं राईसचे मोदक बनवून घेऊया आज. तर त्यासाठी 1 बाउल राईस घेतलेला. मी नॉर्मल राईस घेतलेला आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही बासमती राईसही घेऊ शकता. आता या राईसला मी 2 पाण्याने धुवून घेतलं आहे. धुतल्यानंतर या राईसला ड्राय करून घ्यायचं आहे. तर मी एका कापडावर याला पसरवून दिलं आहे. आता याला खूप अशी ऊन वगैरे दाखवायची गरज नाही. नॉर्मल फॅन खाली वगैरे पण ड्राय होऊ शकतं. फक्त पाणी सोक झालं पाहिजे एवढं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. आता हे पसरवलेले राईस 10 ते 15 मिनटातच ड्राय झाले आहे. जर थोडेफार थंडे किंवा असे ओले वगैरे पण असले ना तर त्याला एका कढईमध्ये 2 ते 3 मिनटासाठी लो फ्लेमवर भाजून घेतलं तरी चालेल. तरी ते ड्राय होऊन जाईल. आता इथे आपल्याला राईसला थोडं तूप घालून भाजून घ्यायचं आहे. तूप घालताना माझा तो क्लिप थोडा मिस झालेला आहे. तर बघा मी डायरेक्ट भाजतानाच तुम्हाला दाखवते आहे. पण यात मी 2 टेबलस्पून एवढं तूप घातलं आहे आणि याला एक गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेत आहे. गोल्डन कलर आला की याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तसं तर हे पूर्ण फाईन पावडर होणार नाही. असं थोडं रव्यासारखंच टेक्स्चर येईल याचं. तर आपल्याला ते तेवढंच बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपण तुपात राईस भाजून घेतला म्हणजे मोदक खाताना आपल्याला कच्चेपणा असं वाटणार नाही आणि तुपात भाजल्यामुळे याचं टेस्टही खूप छान येईल. तसं तर तुपात भाजतानाच याचा सुगंध एवढा छान येतो आहे की कन्फर्म आहे याचं टेस्ट खूप छान लागणार आहे तुम्हाला पण. राईस फ्राय केले होते त्याच पॅनमध्ये थोडं अजून तूप घालून यात मी थोडे काजू आणि थोडे बदाम पण फ्राय करून घेत आहे. याला पण थोडं लाईट गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आणि याला पण मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. खूप असं फाईन पावडर नाही करायचं आहे. थोडंसं दरदरं असलं तरी चालेल. म्हणजे दातांना ड्रायफ्रूट्स लागले पाहिजे असं एवढं ते थोडं जाडसर ठेवायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये थोडा खोबरा किसही फ्राय करून घेत आहे. तसं तर पॅनही गरम आहे आणि यामध्ये थोडं तूपही होतं तेही गरमच आहे. तर खोबरा किसला फ्राय व्हायला जास्त वेळ नाही लागेल. फक्त लाईट गोल्डन कलर येईपर्यंत हा 1 वाटी खोबरा किस फ्राय करून घ्यायचा आहे. आता या फ्राय झालेल्या खोबरा किसला ग्राइंड केलेल्या राईसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या गॅसवर मी एका कढईमध्ये दूध ठेवलेलं आहे उकळायला. त्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे. त्यातच मी 10 ते 12 काळ्या केसरच्या टाकलेल्या आहे. यात केसर ॲड केल्यामुळे याचं कलर, टेस्ट, फ्लेवर सगळं खूप छान लागणार आहे. आता या गॅसवर दूध होत राहील तेवढ्याच वेळात मी दुसऱ्या गॅसवर या गुळाचा पाक करून घेणार आहे. आणि हे पाक होईपर्यंत ड्रायफ्रूट्स काढून घेतले होते या मिक्सर जारमध्ये. ते ग्राइंड करून घेतलेत आणि या खोबरा केस आणि ग्राइंड केलेल्या राईसमध्ये मिक्स करून घेतले आहेत. आता या तिन्ही गोष्टी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ग्राइंड केलेले राईस, ड्रायफ्रूट्स आणि खोबरा केस या तिन्ही गोष्टीला आपल्याला एकजीव होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे दूध उकळून थोडं घट्ट झालेलं आहे. केसर टाकल्यामुळे या दुधाचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे. आता या केसरच्या दुधाला आपल्याला या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे. या छोट्या बाउलमध्ये मिक्स करता येणार नाही म्हणून मी मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता यात गरम दूध घातल्यामुळे मी याला चम्मचनी मिक्स करून घेत आहे. पण जर तुम्ही थंड घालत असाल ना तर हातानेच करून घ्या. ह्या हातानेच व्यवस्थित होईल. आता यात गुळाचा पाक केला होता तो पाक घातलेला. गुळाचा पाक ॲड केल्यानंतर ह्याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचा पाक हा सगळ्या गोष्टीमध्ये छान मिक्स व्हायला पाहिजे एवढं असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचा पाक ॲड केल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटे तरी लागतील की हे मिक्स व्हायला. थोडा वेळ लागेल पण तेव्हाच हे व्यवस्थित मिक्स होईल. तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बरोबर तो टेक्स्चर आला म्हणजे समजायचं की हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्या आहेत. आणि हे मिश्रण मोदक बनवताना लक्षात आलं आहे की खूप सॉफ्ट झालेलं आहे. आता मी 2 विलायची कुटून घातले आहेत. तुमच्याकडे जर विलायची पावडर असेल तर तुम्ही टेस्ट वाढवण्यासाठी विलायची पावडर थोडा तरी ॲड करून घ्या. आता इथे मोदक बनवायला सुरुवात केली आहे. तर मोदक बनवण्याच्या आधी या मोदक बनवायच्या मोल्डला मी थोडं तूप लावून घेतलं आहे. तसं तर तूप नाही लावलं तरी पण ते व्यवस्थितच निघेल. कारण ऑलरेडी आपल्या या मोदकच्या मिश्रणात भरपूर तूप आहे त्यामुळे या मोल्डला काही चिपकणार नाही. ते व्यवस्थितच निघणार आहे. तर बघा आता इथे आपले टेस्टी मोदक बनवून तयार झाले आहे. आता तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल
तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.